Hi guys, hello everyone, welcome to the video. आणि this video is about get ready with me. आता get ready with me for what? तर for nothing because माझ्या घरी लग्न नाही आहे, कोणाची पार्टी नाही आहे, कोणाचा बर्थडे नाही आहे, काही प्रोग्राम नाही आहे म्हणजे ॲज सच. बट मला बोर होत होता. या इट इज द वे इट इज. मला बोर होत होतं, सो आय डिसाइडेड टू डू समथिंग स्पेशल फॉर मी. तर बाहेर जाण्याचं ऑप्शन जनरली काय होतं ना, मला जेव्हा बोर होतं तेव्हा मी बाहेर जाते. पण आज तो ऑप्शन नव्हता लिस्टमध्ये, कारण की समर सुरू आहे आणि ऊन एवढी आहे बाहेर की मी कर्टन्स पण ओपन नाही ठेवत आहे माझ्या विंडोचे, एवढे ऊन आहे. सो दॅट्स वाय आय डिसाईड की आणि फ्रेंड्ससोबत पण काय गप्पा करू, तर म्हणून म्हटलं काही प्रोडक्टिव्ह करू. आणि प्रोडक्टिव्ह म्हणजे स्वतःला प्रायोरिटी देणं. सो आय डिसाइडेड की मस्त सॉंग्स चालवायचे आणि रेडी व्हायचं फॉर नथिंग, मेकअप करायचा फॉर नथिंग. कारण मेकअप करायला रिझन नाही लागत. आणि हां, यू कॅन सी दिस इज माय नॅचरल फेस. ठीक आहे, हा आहे माझा नॅचरल फेस, विदाऊट फिल्टर, विदाऊट एनी मेकअप वगैरे अशी दिसते मी, एकदम बिमार. ठीक आहे, म्हणजे मला मेकअपवर बघायची सवय झाली स्वतःला, तर असं मला असं लिपस्टिक नाही लावलं तर असं वाटतं अरे यार किती बिमार दिसत आहे मी. एक हलकासा सटल लिप बाम लावला आहे मी, बस. बाकी नथिंग इज देअर ऑन माय फेस. आणि खूप अशी मी बिमार दिसत आहे स्वतःला. आय डोंट लाईक, म्हणजे आवडते मला, पण मेकअप करायची सवय झाली यार. लेट्स गेट स्टार्टेड म्हणणार होते मी, बट ओके. तर हां, सर्वात आधी मी करते काय, तर मी मेकअपच्या नावावरती खूप कमी गोष्टी करते, जास्त नाही. तर मी फाउंडेशन कधी लावत नाही, कारण माझीच मी एकदा विंडो ओपन केली आहे. जस्ट लुक ॲट दिस ऊन. म्हणजे हे काय आहे यार, हा सीझन मला बिलकुल आवडत नाही. म्हणजे हा सीझन मला आवडतो फक्त एका गोष्टीसाठी, अँड दॅट इज फळांचा राजा. दॅट इज आंबा खायला मिळतो म्हणून, कैरी खायला मिळते म्हणून. ठीक आहे, साखर आंबा माय फेवरेट, म्हणजे चटोरे काम. ठीक आहे, जेवढेही माझे फेवरेट फ्रूट्स आहे ते सर्व या सीझनमध्ये आहे. आणि असं एकदमच म्हणजे खाण्याच्या बाबतीत दिस सीझन इज गुड. आईस्क्रीम्स अँड ऑल. तसं आईस्क्रीम मी विंटरमध्ये खाते, मला सीझन नाही लागत आईस्क्रीम खाण्यासाठी, बट स्टील चलो. सो विदाऊट स्टार्टिंग. आणि हां, माझे हेअर्स इतके सुंदर, म्हणजे सुंदर नाही पण इतके हेल्दी होते. पण हे बघा, हे जे घोसला झाला आहे, हा जे दिस इज बिकॉज मी हेअर्स हायलाईट केले होते, ते पण स्वतःहून घरी. सो त्याच्यामुळे डॅमेज किती झाले हेअर्स बघा. म्हणून ना कधीच हेअर्सवर एक्सपेरिमेंट नका करू यार. आय वुड लाईक टू सेव्ह सॉंग्स चेंज करताय मराठी प्लेलिस्ट. सो म्हणजे तुम्ही बघू शकता हेअर्स एवढे, म्हणजे नॉर्मली मी सेट नाही केले हेअर्स, आता करेल, पण एवढे सुंदर दिसत आहे या साईडनी. आणि इथे बघा हे काय झालेलं आहे. सो हे का झालेलं आहे, हे मी माझ्या हाताने केलेलं आहे. मी ॲक्च्युली डिसाईड केलं होतं की मी हायलाईट करू. ठीक आहे, वर्स्ट डिसिजन ऑफ माय लाईफ की मी हेअर्स हायलाईट करू. आणि ते पण मी डिसाईड कधी केलं, म्हणजे जेव्हा माझे हेअर्स ऑन द पीक हेल्दीएस्ट टाईम होते, म्हणजे एकदम हेल्दी हेअर होते त्या टाईमला. तर हा डॅमेज झाला आहे माझ्या हेअर्सला आणि ते एकदमच वियर्ड दिसत आहे. सो या काही दिवसांनी जाईल तो आणि ब्लॅक कलर येऊन जाईल. पण हायलाईट नका करू गाईज हेअर्स. आणि स्वतःहून घरी तर बिलकुल करू नका. मी काय केलं होतं, मी किट ऑर्डर केली होती आणि घरीच केलं स्वतःच. ठीक आहे, तर असं तर बिलकुल नका करू. गो इन प्रॉपर सेलॉन आणि तिथे जाऊन करायचं ते. ठीक आहे, सो या सो ते खूपच असं, बट या वी कॅन ॲडजस्ट. ते एक एवढंच आहे, तो असं डॅमेज झाल्यासारखं. बाकी तो इट्स गुड. बाकी माझे ब्लॅक हेअर्सच छान आहे. मी तो सॉफ्ट ब्लॉन्ड कलर लावला होता आणि तो सॉफ्ट ब्लॉन्ड कलर इज कधीच, म्हणजे माझ्या स्किन टोनवर ते सूट नाही झालं बिलकुल. त्याचा एकदम फेअर टोन जो असतो ना, स्किन टोन एकदम जास्त फेअर, त्या टोनवर तो सूट करेल. पण माझ्यासारख्या टोनवरती ऑन दिस गोल्डन ब्राऊन टोन तो सूट नाही करणार. जसं तुम्ही बघू शकता हा माझा नॅचरल टोन आहे, तर मला ब्लॅक हेअर्सच छान दिसतं. कन्क्लुजन ऑफ द स्टोरी. सो या, लेट्स स्टार्ट विथ द मेकअप. सर्वात आधी मी काय करणार आहे, तर सर्वात आधी मी घेतला आहे हे कन्सिलर. ठीक आहे, आणि या कन्सिलरला मी अप्लाय करणार आहे फक्त खाली. फाउंडेशन मी लावत नाही, प्रायमर मी लावलं नाही, चेहऱ्याला मी सध्या काहीच लावलेलं नाही. हे फर्स्ट गोष्ट आहे जी मी लावत आहे, ते आहे कन्सिलर. आणि हे फक्त मी आईसच्या खाली लावणार, माझे डार्क सर्कल्स लपवण्यासाठी. कारण गाईस मी रात्रभर झोपू तर शकणार नाही, रात्रभर मला झोपायचं तर आहे नाही, रात्रभर जागायचंच आहे मला. सो दॅट्स वाय ते लपवण्यासाठी वी हॅव अ सॉल्युशन, अँड दॅट सॉल्युशन इज कन्सिलर. म्हणजे माझे फक्त ते खूपच अनइव्हन दिसते माहिती आहे, डार्क सर्कल्स एवढे नाही आहे पण आहे थोडेफार. सो या, फाउंडेशन मी लावत नाही. सर्वांना वाटते मी लावते, फाउंडेशन मी लावत नाही, कारण मला माझ्या टोनचं फाउंडेशन आजपर्यंत मिळालेलं नाही. जेव्हा मला मिळेल तेव्हा मी लावेल. मी तुम्हाला एक लाईट पण दाखवते गाईज, इन्फ्लुएन्सरवाला लाईट. मी इन्फ्लुएन्सर तर नाही आहे, पण मी आणला आहे. तर मी तुम्हाला ते पण दाखवेल.
बिफोर दॅट लेट्स ब्लेंड दिस. मला असं ना मी विदाऊट फिल्टर विदाऊट मेकअपची बिमारच वाटते का काय माहीत. म्हणजे बघा ना किती माझा चेहरा असा बिमार माणसासारखा दिसतंय. असं वाटतं ICU मधून बाहेर आली मी. पण ठीक आहे, प्रूफ दॅट गर्ल्स आर सो. आणि मला नाही माहिती यार मी काय बोलत आहे व्हिडिओमध्ये. मी एकदा बडबड करायला स्टार्ट केलं ना, आय डोंट नो मी काय बोलते, मूर्खासारखं काहीतरी बोलते आहे. येस, पण काही असो गाईज, रेडी होणं आणि छान राहणं इज माय थेरपी. थोडंसं ना हे बघा इथे थोडंसं ते पफी अपिअरन्स येत आहे, त्यासाठी एक ड्रॉप आपण परत घेऊ. हे इथे हे कशासाठी आहे, जर कोणी बॉईज हा व्हिडिओ बघत आहे तर हे डार्क सर्कल्स लपवण्यासाठी आहे. तुम्हाला पण जर असतील तुम्ही लपवू शकता, पण तुम्हाला मग चिडवलं जाईल. येस, तुम्हाला असं चिडवलं जाईल की मुलगा असं मेकअप करतो. येस, झालंय आपलं कन्सिलर. येस, सो हे झालंय अप्लाय. आपण सक्सेसफुली आपले डार्क सर्कल्स लपवले आहे. ठीक आहे, सो या आता नेक्स्ट आपण करणार आय मेकअपमध्ये मी काजळ आणि मस्कारा आणि आय शॅडो. तर ना मी या फोनशी फेडअप झालेली आहे. म्हणजे म्हणायलाच आयफोन आहे, बट हा हीट एवढा लवकर होतो की इरिटेट होते. म्हणजे जर मला कोणी विचारलं ना आता की मी सॅमसंग यूज केलेला आहे खूप वर्ष, सॅमसंग आणि आयफोनमध्ये काय चूज करणार, तर मी सॅमसंगच चूज करणार. ऑल्दो व्हिडिओ वगैरे सर्व छान आहे, पण यार किती हीट होतो. आता मी हात लावला लिटरली मला असं चटका लागल्यासारखं झालं, इतका जास्त गरम झाला आहे फोन. आणि मी यूज पण नाही केला जास्त, पण एन्व्हायरमेंटचा फरक काही असेल मे बी. सो या मी तुम्हाला आउटफिट पण दाखवते माझा. बट बिफोर दॅट आपण आपले डार्क सर्कल सक्सेसफुली लपवले आहे. अँड नाव वी आर गोइंग टू अप्लाय आय शॅडो. आता आय शॅडोमध्ये हे शेडचं पॅलेट आहे माझ्याकडे. कोणता शेड लावू, कारण ड्रेसचा शेड नाही आहे माझ्याकडे. न्यूड पिंक कलरचा ड्रेस आहे, पिंक कलरचा लाईट पिंक, पण तो शेड नाही याचा. परत हीट झाला होता, स्टोरेज प्रॉब्लेम झाला होता म्हणून व्हिडिओ ऑफ करायचं काम पडलं. पण ठीक आहे, चलो. मला एकतर ना लोक एवढे कॉम्प्लिमेंट देतात की तू खूप सुंदर दिसते. कशाची सुंदर दिसते मी लिटरली यार मला असं वाटतं की नाही आहे मी एवढी सुंदर. जेवढे लोक मला हाईप करतात आणि जेवढे लोक असं मला म्हणतात ना अरे तू खूप छान आहे, असं मला नाही वाटत मी छान आहे. कधी वाटते ऑब्सेस तर मी आहे स्वतःशी ऑब्विसली, पण समजून घ्या. ओके, सो दिस इज आय शॅडो. मला माझ्या ड्रेसच्या टोनची मिळली नाही, पण यांनी काम चालवत आहे. आणि लास्टला मी शिमरवाली पण अप्लाय करणार आहे. जस्ट सी. बिफोर दॅट आपण जस्ट त्याला एक टोन देत आहे कलरचा. आणि हां, मी मेकअप स्पेशालिस्ट नाही आहे. मला असं कामापुरता मेकअप आहे, एकदम कामापुरता मेकअप जो असं असतो ना स्वतःसाठी सफिशियंट आहे, बस तेवढा मेकअप मी करू शकते. बाकी असं जसं ॲडव्हान्स मेकअप गर्ल्सला खूप छान मेकअप येतो, पण आय एम नॉट इन टू दॅट. कधी टाईम नाही मिळत यार मला जास्त, माहिती आहे. म्हणजे मी अभ्यासात एवढी बिझी होऊन जाते. मला खूप आवडते फॅशन अँड ऑल, पण मला जास्त टाईम नाही मिळत या सर्व गोष्टींसाठी, म्हणून कधी मी हॉट पण होते. पण या वी कॅन गेट एव्हरीथिंग इन लाईफ. आता बघा, आता मी हा लावणार आहे, हा शिमरवाला. आता तुम्हाला दिसणार नाही क्लिअरली, हा वाला शिमरवाला. ठीक आहे, आणि हा माझ्या मम्मी पप्पाला बिलकुल आवडत नाही. ठीक आहे, त्यांचं असं आहे की हे याला तर नाही येणार, त्या याला ब्रशनी पण नाही होणार, हे आपल्याला फिंगरनीच लावावं लागेल. सो हो, हे लावल्यानंतर ना मला असं एवढा सुकून फील होतो. म्हणजे असं वाटतं की बस आता आय वॉन्ट टू डू नथिंग. की हे बघा गाईज, खूप सुंदर दिसतो हा शिमरवाला. आणि म्हणजे आय लाईक दिस. मी किती मूर्ख आहे ना, म्हणजे मी रेडी होत आहे, मला कुठेच नाही जायचं आहे. बट हां, मी रील शूट करणार, ऑब्व्हियसली मी रील शूट करणार. खूप जास्त फोटो लिक आहे. म्हणजे जर मी स्टडीजमध्ये नसती, जर मी अभ्यासामध्ये नसती ना, तर मी डेफिनेटली रील्स क्रिएशन जे असतं ना ट्रान्झिशनवाल्या रील्स त्या बनवल्या असत्या. पण मी करेल, और लाईफ बाकी हे करेंगे वो भी, टाईम आहे का. पण या गाईज मी सांगत आहे की मला खूप आवडते ट्रान्झिशन. थोडंसं ना तुम्हाला असं वाटत असेल इथे ते हे झालं, ते बरोबर होऊन जाईल. आणि तिथे लावावं पण लागते, मी असं ट्युटोरियल्समध्ये बघितलं आहे. सो लाईटमध्ये खूप छान दिसत आहे. आता नेक्स्ट आहे काजळ. ठीक आहे, मला ना एकतर कॅमेरामध्ये बघून मेकअप नाही करता येत. एक सेकंड, सवय नाही आहे गाईज, सवय नाही आहे. या मिररपेक्षा पण एक एस्थेटिक मिरर मी आणला आहे, मी दाखवते. पण पप्पा मला खिळे ठोकू नाही देत आहे घरात, सो काय करणार. ठीक आहे,
ॲट लास्ट म्हणजे काय माहिती काय प्रॉब्लेम आहे माझ्या घरच्यांना, तू काही कर म्हणता रूममध्ये पण खेळ ठोकू नको. आय डोंट नो बाय, कारण त्यांचे प्लॅन्स आहेत दुसरे फर्निचर करताना. बट या पण मी तो मिरर दाखवते तुम्हाला, खूप सुंदर मूवी. आणि हे बघा नशिली आखे, लगेच म्हणजे असं काजळ लावल्यानंतर असं चायनीज सारखा लुक येतो डोळ्यांचा. हे आहे यार, पण म्हणजे एकटेच राहा घरी, छान आयडिया आहे. एकटे घरी राहा आणि मस्त गेट रेडी विथ मी फॉर गर्ल्स. हो नाही यार, बाहेर उन्हात जाण्यापेक्षा आणि हँगआउट करण्यापेक्षा तर खूप चांगली गोष्ट आहे. सो ऊन नाही हां, पण ऊन एका गोष्टीसाठी आवडते मला, फोटोज क्लिक करण्यासाठी. फोटोज छान येतात उन्हात. कुठे गेली आयफोनची क्लॅरिटी. नेक्स्ट मस्कारा. आता ॲक्च्युली ना याची लावण्याची प्रोसिजर वेगळी आहे. याला आधी असं पंच करावं लागेल मग लावावं लागते. बट ठीक आहे, तेही दाखवते मी कसं करायचं. बट बिफोर दॅट अगेन कॅमेराकडे बघून नाही लावू शकत. मी व्हिडिओज का बनवत आहे आय डोंट नो यार. मी व्हिडिओ गाईज हे ट्राय करून बघा जे मी आज करत आहे ना. छान आहे, फन. इट्स फन गाईज, इट्स फन. ठीक आहे. माझ्या हेअर्सची डेन्सिटी बघा किती आहे. खूप डार्क हेअर्स आहे. म्हणजे आहे लेंथला छोटूशे पण डार्क खूप आहे, डेन्स आहे. ओके, मस्कारा लावणं इज ऑलवेज अ चॅलेंज फॉर मी. छान मराठी सॉंग्स ऐकत मेकअप करत आहे गाईज. पण मला नाही माहीत ते सॉंग्स ठेवता येणार की नाही, कारण की कॉपीराईट. माझा फर्स्ट व्हिडिओ जो होता या चॅनलचा तो पण गेट रेडी विथ मी होता, त्याच्यावरती कॉपीराईट लागला होता. तेव्हापासून मी इतकी घाबरत आहे, म्हणजे घाबरत नाही आहे पण मग ते कॉपीराईट लागल्यानंतर तो एक तर व्हिडिओ डिलीट करावा लागतो किंवा मग तो सॉन्ग काढावा लागतो. आणि सॉन्ग काढल्यानंतर व्हिडिओ खूप पांचट वाटतो, म्हणजे असं इमोशनलेस व्हिडिओ वाटतो विदाऊट सॉन्ग. सो बघू आपण त्याचं फिगर आउट करू. कॉपीराईट लागला मी आधी रॅन्डम पोस्ट करून बघेल आणि इफ कॉपीराईट लागला तर मी डिलीट करून म्युझिक काढून परत पोस्ट करेन. पण तुम्हाला एक सांगत आहे की छान वाईब येत आहे मला. मराठी सॉन्ग सुरू आहे. माझे ना असे चॉईसेस आहे. जेव्हा मी बोल्ड आणि कॉन्फिडंट फील करते, एकदम बोल्ड कॉन्फिडंट, त्या टाईमला मी इंग्लिश सॉंग्स ऐकते. ज्या टाईमला माझा मूड असा एकदम रोमॅन्टिक आहे त्या टाईमला मी बॉलिवूड सॉंग्स ऐकते. आणि ज्या टाईमला माझा मूड एकदम शांत आहे, एकदम असं सुकूनवाली वाईब जर मला पाहिजे तर मग मी डेफिनेटली आय विल चूज मराठी सॉंग्स. खूप सुंदर सॉंग आहे. एक सिरियलचं सॉन्ग आहे, तू मला मी तुला गुणगुणू लागलो, ओळखू लागलो, ते सॉन्ग पण छान आहे यार, खूप आवडतं मला. ओके, मस्कारा झाला. हे झाला माझा आय मेकअप. आता मी करणार लिप मेकअप अँड आय एम डन. म्हणजे मेकअपच्या नावावर मी बस आय मेकअप, लिप मेकअप. बाकी मी स्किनला इथे काही लावत नाही, कारण ना माझे चेहऱ्यावर जनरली पिंपल वगैरे काही येत नाही किंवा असे फोड अँड ऑल काही येत नाही, बिकॉज मी काही प्रोडक्ट अप्लायच करत नाही इथे. तर मी रिस्क घेतही नाही आणि अप्लाय करणारही नाही. मी आय विल जस्ट अप्लाय ऑन माय लिप्स. लिपस्टिक अप्लाय करणार आणि दॅट्स इट. रिस्क तो हम नहीं लेंगे, स्किन के साथ तो रिस्क नहीं लेनी है हमें. दिस इज द लिपस्टिक. याचा शेडचं नाव आहे, बॉक्सवर आहे, खूप छान शेड आहे. मार्सचा शेड नंबर 17 स्वूनिंग मरून. खूप छान शेड आहे, कोणत्याही स्किन टोनला सूट करणारा शेड आहे. सो गर्ल्स एकदा तरी गिव्ह इट अ ट्राय. आणि तुम्हाला आता थोडा मेकअप असा लाईट वाटत असेल पण मी तुम्हाला आता प्युअर लाईटमध्ये दाखवते, कारण लाईट असं इथून तुम्हाला ओळखायला नाही येतं. मी क्लिअर दाखवते कसं दिसत आहे. आता मी बिमार नाही वाटत आहे. व्हिडिओच्या आधीला मी बिमार दिसत होती, आता मी छान दिसत आहे. आणि बॉईज म्हणतात आपल्याला रिअल चेहरा दाखवायला पाहिजे. हा रिअल चेहराच आहे, फक्त गर्ल्स मेकअप का करतात, त्यांचे फेशियल फीचर्स एनहान्स करण्यासाठी, राईट. सो इट्स नॉट आर फेक थिंग ऑर समथिंग. हां, आता बघा, ठीक आहे. सो दिस इज हाऊ इट इज लुकिंग. आणि स्किनला मी काहीच नाही केलं, पण आय मेकअप बघा बस. सो अशी दिसत आहे मी. लिपस्टिक थोडी परत अप्लाय करावं लागेल. आता ज्वेलरी ऑन ऑल पण घालेल. अरे यार इथे लाईट छान वाटत आहे, असं ठेवू का? विच असं क्लिअर दिसत आहे तुम्हाला. दिस येस, हा मेकअप आहे माझा, जसे बघू शकता लाईटमध्ये. बस आय मेकअप, लिप मेकअप केलं, झालं. वी वॉन्ट नथिंग एल्स. आता मी घालणार आहे ज्वेलरी, देन मी करणार आहे हेअरस्टाईल आणि देन मी करणार आहे शूट. सो येस, इट वॉज ऑल अबाउट इट. बॅकग्राऊंड ओके. आता मी माझा फेवरेट पार्ट करणार आहे, विच इज ज्वेलरी घालणं. आणि मला मुलगी आहे असं म्हणतात ना, की गर्ल्सला असं वाटतं की यार मुलांची लाईफ किती छान आहे. काही छान नाही आहे मुलांची लाईफ, मुलींची लाईफ छान आहे. जस्ट लुक ॲट अस यार. म्हणजे बॉईजला थोडी ना असं रेडी व्हायला मिळणार. तसं जेव्हा मी विजय आणि
रश्मिकाची वेडिंग बघितली, त्याच्यामध्ये ग्रूमनी पण बापरे ज्वेलरी, म्हणजे मला माहिती नव्हतं की मेन्सची पण एवढी ज्वेलरी राहते आणि मुलांनाही माहीत नसेल जास्त मेजॉरिटी. घालायला पाहिजे यार बॉईज तुम्ही. इफ एनी बॉय सीन दिस व्हिडिओ यू कुड वेअर ना. इयरिंग्स आहे, खूप सुंदर इयरिंग्स आहे आणि आय एम वेअरिंग दिस. खूप सुंदर दिसतात ह्या लॉंग. माझ्याकडे टोटल या कलरच्या नाही आहे. परत इयरिंग्स, या इयरिंग्सची हुक कुठे गेली मला माहिती नाही, त्याला ठेपी म्हणतात. येस, तर ह्या आहेत इयरिंग्स आणि सुंदर दिसतात इयरिंग्स पण. देर इज वन मेजर चेंज इन द सिनारिओ. आय थॉट की मी नेकलेस घालूच नाही बिकॉज या ड्रेस, मी आता आउटफिट दाखवते तुम्हाला, या ड्रेसवरती छान ओढणी आहे. सो आय गेस मला नेकलेस तसा पण हाईटच होणार आहे. सो काय करू घालून, ठीक आहे. आणि कर्टन ओपन केल्यानंतर हा मेकअप असा दिसत आहे. कर्टन ओपन केल्यानंतर रॉ लाईटमध्ये अशी दिसत आहे मी. आणि सनलाईटमध्ये तर बघायचंच काम नाही यार. सनलाईटमध्ये मग अप्सरा लागतं यार. गोल्डन टोनवाले लोक सनलाईटमध्ये आर लाईक अशी दिसत आहे मी. आणि आय थॉट की मी नेकलेस स्किप करू का, बिकॉज ही ओढणी खूप सुंदर आहे, याची बॉर्डर खूप छान आहे. तर का आय थॉट की असंच घेऊन घेऊ आणि छानशी हेअरस्टाईल करू अँड आय एम डन फॉर द लुक. एक तर असं घेऊ शकते किंवा वन साईड, पण मला अशी ओढणी जास्त आवडेल. सो या यार, हे बघा सनलाईटमध्ये तर खूप सुंदर दिसतं, पण बाहेर मला जायचं नाही आहे सध्या कारण ऊन खूप आहे. येस, सो तो मी दाखवला तुम्हाला माझ्या इन्फ्लुएन्सर लाईटमध्ये मेकअप. अँड आता हा मेकअप बघा तुम्ही नॉर्मल लाईटमध्ये. आय होप तो मागे माझ्या अभ्यासाचा आहे काही, ठीक आहे. सो नॉर्मल लाईटमध्ये जास्त प्रिटी वाटत आहे. न्यू हेअरस्टाईल राहिली आहे, बट आय डोंट नो काय कुठली हेअरस्टाईल करू, काय करू. आय एम नॉट अंडरस्टँडिंग नाव. ब्रेन सेल्स काम करणं सोडून दिले आहे आणि आय विल डू समथिंग. सो काय हसीना दिख रहे हो आप. आय लव्ड माय लुक. आणि आता मला कळते की लोक मला सुंदर का म्हणतात, कारण मी आहे सुंदर यार. खूप प्रिटी दिसत आहे. आय डोंट नो वेदर कॅमेरा कॅन जस्टिफाय माय ब्युटी ऑर नॉट, पण काश मी तुम्हाला रिअलमध्ये दाखवू शकली असती की किती परफेक्ट जमला. आणि हेअरस्टाईल मी अशीच ठेवत आहे. आणि नाव आय एम गोइंग टू शूट. आणि मी माझं पुन्हा आउटफिट पण तुम्हाला दाखवते. पण यार खूप सुंदर लुक वाटत आहे आणि आय लव्ड इट, ठीक आहे. आय डोंट नो अबाउट यू, बट हां, आणि तुम्ही म्हणसाल खूप सिम्पल मेकअप आहे. यापेक्षा जास्त मी नाही करत. यापेक्षा जास्त ते फाउंडेशन आणि ते फुल स्वतःची स्किन अशी गुरी करणं मला नाही जमत ते. जसं की तुम्ही बघू शकता मी स्किनवर काहीच नाही लावलं. तुम्ही फुल मेकअप बघितला आहे. फक्त आईजवरती, आईजच्या खाली डार्क सर्कल्स हाईड करण्यासाठी कन्सिलर, आय शॅडो, त्यानंतर काय लावलं तो काजळ आणि मस्कारा अँड लिपस्टिक, बस. आणि तुम्ही पण जास्त ना स्किनला फाउंडेशन वगैरे लावत जाऊ नका गर्ल्स, कारण स्किन नंतर खूप जास्त, मी एकदाच लावलं होतं फाउंडेशन तर माझ्या चेहऱ्यावर असे छोटूशे ना असे काहीतरी झालं होतं ते, म्हणजे स्पॉट्स सारखं काहीतरी. ओके, सो या दिस इज माय फायनल लुक अँड बहुत अच्छे दिख रहे हम. हातांमध्ये रिंग घालते एकदा, ठीक आहे, कारण हात माझे खूप सुंदर दिसत आणि असं कसं चालणार ना. हँड्स मे बी आता एवढं केलंच तर. कॅमेरा कांट जस्टिफाय ब्युटी गाईज. रिअलमध्ये आपण छान दिसतो. इट्स टाइम टू वेअर द रिंग. ही एक रिंग. आणि मी नेल्स पण लावत आहे आर्टिफिशियल, पण यार लावू की नाही समजत नाही आहे कारण. आणि हां, माझा 2 हाताच्या कलरमध्ये खूप डिफरन्स आहे बघा. हा का आहे आय डोंट नो. सो या, कुठे जायचं नसलं घराच्या बाहेर तर एवढी सुंदर तयारी होते. प्रोग्राम्समध्ये पण होते, पण हा फील वेगळा आहे यार.